मी गणेश प्रकाश गवंडी. माझा भावाचा ॲक्सिडेंट झाला आहे इथं रुपवणीपाशी. 4:15ला मला फोन आला आहे. मी गेलो तेव्हा बॉडी उचलाल तिथं. मग इथं सिव्हिलला आणलो आम्ही. आता सिव्हिलला आलो. आता सकाळी 5 वाजेपर्यंत इथं आले बॉडी. अजूनपर्यंत चौकशी चालूच आहे त्यांचं. ते नेमकं काय झालं ते काय कळण भाग नाही आम्हाला. CCTV भेटले नाही आम्हाला अजूनपर्यंत. काय भेटलेत मला असताना 1-2-3 पुरावे भेटलेत. मग काय भेटलेत आम्हाला काय बी सांगेना, काय बी कळवे नाही, काय नाही. मग पूर्ण कारवाई झाल्याशिवाय आम्ही बॉडी उचलणार नाही. तुमचे भाऊ कसे होते का? तिघं होते. तिघं टेबलशील होते. तुमच्या भावाचं नाव काय? नागेश प्रकाश गवंडी. अजून दोघांची नाव माहिती आहे तुम्हाला? रोहन कोरे, चंचट्टी एक आहेत. तिघं आहेत. तिघं मित्र होते. हां. कुठे गेलते नेमकं? कुठे गेले ते माहीत नाही. हां. त्यांनी शेळगेला म्हणलं होतं. मी 10:30ला फोन लावला होता. शेळगेला म्हणलं होता. मग त्यांनी नंतर फोन उचलला नाही माझा. मग 4:15ला पोलिसाचा फोन आला आम्हाला. आता मागणी काय तुमची? काय नाही मागणी. आम्हाला पूर्ण कारवाई पूर्ण व्हायला पाहिजे. आणि पूर्ण कारवाई पूर्ण काय झालं काय नाही सगळं माहिती झाल्याशिवाय बॉडी उचलणार नाही. काय करतो तुमचं? तुमचं नाव सांगा. कविता प्रकाश गवंडी. ती गवंडी मयाचं नाव काय तुझं? नागेश प्रकाश गवंडी. लागत तुमचं? भाऊ आहे लहान. काय काम करतो? नातेपुतेला सुपरवायझर होता टोल नाक्यावर. काय झालं नेमकं? तुम्हाला कधी फोन आला? पहाटे 5 वाजता फोन आला. काल रात्री तो गेला होता. 12 वाजता फोन लावले होते. बोलणं झालं होतं, व्यवस्थित होता. शेकोटी करत होता म्हणून सांगत होता. 5 वाजता पोलिसांचा फोन आल्यावर माझा भाऊ तिकडे पोलिसांकडे गेला. मी सिव्हिलला आले. तोपर्यंत बॉडी नव्हती इथे. मग तिथलं CCTV फुटेज वगैरे असेल तर आम्हाला पण दाखवण्यात यावं. त्याशिवाय बॉडी वगैरे नेत नाही. काय काम करत होता टोल नाक्यावर? सुपरवायझर होता. तिघं जण आहेत. तिघं मित्र आहेत का? तिघं फ्रेंड्स आहेत त्यांनी. माझा भाऊ एकटा तिकडे होता कामाला. इकडे आला होता. बरं, म्हणजे रात्री घरी आला नाही? हा, रात्री घरी आला नाही. शेवटी तुम्हाला 5 वाजता फोन आला पोलिस? हा, पहाटे 5 वाजता फोन आला. काय एकंदरीत माहिती काय मिळाली? म्हणजे काय झालं त्यांच्या? सगळेजण म्हणतात ऍक्सिडेंट. पण ऍक्सिडेंट असेल तर बॉडी वेगवेगळ्या ठिकाणी पडायला पाहिजे ना. गाडीला इजा पण झाली पाहिजे भरपूर. मोबाईल वगैरे तर ऑफकोर्सली आता माणूस पडलाय म्हणजे मोबाईल वगैरे पण फुटतं. बॉडीला माझ्या भावाच्या मी पहाटे बघितले तेव्हा कुठं लागलेलं पण नव्हतं. फक्त थोडं बॅक साईडला खरचटलेलं होतं. ते पण कोणतं ओढून टाकले खरचटले असं मला डाऊट आहे. तिथलं CCTV फुटेज वगैरे आम्हाला दाखवण्यात यावं. पोलीस काय म्हणतात या संदर्भात? पोलिस ती भावांशीच बोलतात माझ्या. CCTV वगैरे दाखवत नाही असं म्हणतोय माझा भाऊ. ते दाखवण्यात यावं असं म्हणतात. तुमच्या घरात कोण कोण? मी, मोठा भाऊ, आई, चौघाचं नाव आम्ही. लहान भाऊ तिकडे. मित्र सुट्टी वगैरे? हा, फ्रेंड्स सोबत राहायचे त्यांनी. त्यांचे क्लोज फ्रेंड्स आहेत. बॉडी बघितली? बॉडीला काय झालं? बॉडीला काय झालं नव्हतं. फक्त बॅक साईडला लेफ्ट साईडला कमरेला थोडं घरचटलेलं होतं. थोडं इथे लागलेलं दिसत होतं. बाकी फेसला वगैरे कुठे काहीच नव्हतं. बाकी दोघांना लागलेलं होतं. तुम्ही राहायला कुठे? राजेंद्र चौक कोल हॉस्पिटलच्या बॅक साईडला. म्हणजे अपघातच आहे का काय संशय? नाही, आम्हाला थोडं डाऊट वाटायला लागलं ना. तिन्ही बॉडी एका ठिकाणी कसं पडणार ऍक्सिडेंट असेल तर. बर्गमॅन गाडी होती? हा, बर्गमॅन.